नमस्कार. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधक हो, श्री ग्रंथराज दासबोध याच्या दुसऱ्या शतकामधला दुसरा समास आज आपण बघणार आहोत. काल आपण मूर्ख लक्षणं बघितली. आज आपण उत्तम लक्षणं पाहणार आहोत. म्हणजे त्याच्या विरुद्ध, मूर्खाच्या विरुद्ध उत्तम मनुष्य कसा असतो ते या समासामध्ये समर्थाने सांगितलेलं आहे. ते सांगतायत, श्रोता व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणेकरिता बाणे खूण सर्वज्ञपणाची. वाट पुसल्या विण जाऊ नये, फळ ओळखल्या विण खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. अतिवाद करू नये, पोटी कपट धरू नये, शोधल्या विण करू नये कुळहीन कांता. ज्याला उत्तम असा मनुष्य व्हायचं आहे त्याने काय करू नये हे सुरुवातीला समर्थ सांगतात. ते म्हणतात, श्रोते व्हावे सावधान. आता श्रोत्यांनी सावधान होऊन जरा नीट ऐकावं की उत्तम माणसाची लक्षणं काय असतात, किंवा आपल्याला जर उत्तम माणूस बनायचं असेल तर आपण काय करू नये हे सुरुवातीला त्यांनी थोडं प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे. ते म्हणतात की हे जे उत्तम गुण आहेत ते जर आपण आत्मसात केले तर प्रपंच आणि परमार्थ दोन्ही आपल्याला साधता येईल. प्रपंचाला लौकिक गुण लागतात, प्रपंचाला भौतिक गुण लागतात, पण परमार्थाला अलौकिक गुण लागतात, परमार्थाला आत्मिक गुण लागतात. आणि ते दोन्हीही समर्थांनी सांगितलेले आहेत. जसं प्रवासाला जाण्याच्या वेळेला वाट विचारल्याशिवाय जाऊ नये, नाहीतर आपला प्रवास भरकटत जातो, तसाच हा आयुष्याचा प्रवास आहे. आयुष्याच्या प्रवासामध्ये आपल्याला जर परमार्थाच्या वाटेला जायचं असेल तर ती वाट पहिल्यांदा ज्ञानी माणसांना विचारली पाहिजे. मला वाटतं समर्थांना हेच अभिप्रेत असावं. फळ खायचे असेल तर ते ओळखल्याशिवाय खाऊ नये. कुणीतरी तुम्हाला एखादं फळ देतं, ते तुम्हाला माहीत नाही काय आंबा आहे का पेरू आहे की काय चिकू आहे, काय माहिती नाही, कुठलं तरी वेगळंच रानफळ दिसतंय. पण ते फळ काय विषारी आहे का बिनविषारी आहे, की माणूस खाण्याला योग्य आहे की नाही, का कडू आहे, काही माहीत नाही आपल्याला. म्हणून ते अशा प्रकारची फळं खाऊ नयेत. पडलेली एखादी वस्तू चटकन घेऊ नये, कारण ती जी पडलेली वस्तू आहे ती कुठल्या हेतूने टाकलेली आहे हे आपल्याला माहीत नसतं. त्याच्यामध्ये काय आहे, शुभ अशुभ काय आहे हेही माहीत नसतं. आणि एखाद्याने टाकलेली आहे त्या अर्थी त्यामध्ये काहीतरी दोष असल्याशिवाय कोणीतरी टाकत नसतो. आता सुद्धा आपल्याला पोलीस डिपार्टमेंट सांगतो की माहीत नसलेल्या वस्तूला हात लावू नका, त्याच्यामध्ये बॉम्ब्स असण्याची शक्यता असते. ही गोष्ट समर्थाने हजारो वर्षापूर्वी सांगितली. तीच आपण आज हजार नाही तर एक 200-300 वर्षापूर्वी तरी सांगितलेली आहे. तिसरं ते सांगतायत की फार वाद करू नये कुणाशी. एखादा मनुष्य जेव्हा भांडकुदळ असतो तेव्हा प्रपंचामध्ये त्याला दूषणं खूप येतात. विनाकारण लोक वाद घालत असतात. वादे वादे जायते कंठशोषः असंही एका सुभाषितकाराने म्हटलेलं आहे. कशाला वितंडवाद घालायचा, किंवा वाद घातला तरी सुद्धा त्यातून जर काही निष्पन्न होणार असेल आणि जर दोन बुद्धिमान माणसं शांतपणे आदरपूर्वक
जर चर्चा करत असतील, त्याला वादाचं स्वरूप येत नसेल, आवाज चढत नसेल आणि थोडक्यामध्ये जर आपला विषय संपवणार असतील तरच अशी चर्चा करावी. तसंच कुलशील माहीत असल्याशिवाय कुठल्याही मुलीशी लग्न करू नये, नाहीतर संसारामध्ये अनंत अडचणी येऊ शकतात. एखाद्या घराण्यात कोणी खून केला आहे, एखाद्या घराण्यात पोलीसमध्ये त्यांचं क्रिमिनल काहीतरी रेकॉर्ड आहे, त्या घराण्यामध्ये काहीतरी एक अनुवांशिक रोग आहे, या सगळ्या गोष्टी मुली पाहताना विचार कराव्यात असं समर्थ सांगतात. पुढं ते सांगतात की तुम्हाला जर उत्तम व्हायचं असेल तर विचार केल्याशिवाय बोलू नका. सर्व बाजू ध्यानात घेतल्याशिवाय काम सुरू करू नका आणि नीती धर्माच्या मर्यादा पाळल्या वाचून हालचाल करू नका. विचारे विण बोलू नये, विवंचने विण चालू नये, मर्यादे विण हालू नये, काही ऐकू. विचार केल्याशिवाय जर आपण एखादं काम केलं किंवा बोललो तर आपलं हसं होतं चार लोकांमध्ये. आपल्याला ज्या गोष्टीचं पूर्ण ज्ञान नाही, ज्या गोष्टीचा विचारही आपण कधी केलेला नाही, त्या गोष्टीबद्दल आपण मत का द्यायचं? पहिल्यांदा आपण विचार करावा, सगळ्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्या गोष्टींचा विचार करावा, सगळ्या बाजू ध्यानात घ्याव्यात आणि मग आपलं मत मांडावं. तसं पुढं त्या सांगतात, या उत्तम लक्षण कुणाचं असतं? जो कुणाची निंदा करत नाही, द्वेष करत नाही, परस्त्री आणि परसंपत्ती याच्यावरती जो अभिलाषा धरत नाही, लोकांमध्ये फूट पाडत नाही, वक्त्यास खोदू नये, ऐक्यतेस फोडू नये, विद्याभ्यास सोडू नये काही केल्या, तोंडाळासी भांडू नये, वाचाळासी तंडू नये, संत संग खंडू नये अंतर्यामी, अति क्रोध करू नये, जीवलागास खेदू नये, मनी वीट मानू नये सिकवणेचा, क्षणाक्षणा रुसू नये, लटिका पुरुषार्थ बोलू नये, केल्याविण सांगू नये आपला पराक्रमू. उत्तम माणसाने काय करू नये याबद्दल आणखी थोडं समर्थ सांगतायत. एखाद्या माणसाचं भाषण तुम्ही ऐकायला गेलात तर त्याला विषय सोडून कुठले तरी प्रश्न विचारू नये. समजा एखादा मनुष्य काहीतरी वैद्यकीय शास्त्रावर बोलतोय तर त्याला वैद्यकीय क्षेत्रातलेच प्रश्न विचारावेत. त्याला इंजिनिअरिंग क्षेत्रातले किंवा कुठल्या तरी दुसऱ्या किराणा भुसार क्षेत्रातले प्रश्न विचारून काय उपयोग आहे? उत्तम माणूस संदर्भाचा विचार करत असतो. प्रत्येक गोष्टीला संदर्भ असतो, त्या संदर्भाला धरून विचार करायचा असतो आणि आचार करायचा असतो. त्या संदर्भाप्रमाणे वागणारी जी माणसं असतात ती उत्तम असतात. उगीच लोकांमध्ये फूट पाडू नये आणि विद्याभ्यास सोडू नये. मनुष्य शेवटपर्यंत एक विद्यार्थीच असतो. कारण काही ना काही तो सतत शिकत असतो. केवळ पुस्तक घेऊन बसला म्हणून तो शिकला असं होत नाही. अनुभवातून शिकतो, दुसऱ्या लोकांकडून काही त्यांच्या अनुभवातून काही शिकतो, काही गोष्टी बघून शिकतो, काही ऐकून शिकतो. असे शिकण्याचे अनेक प्रकार आहेत. अशी कुठलीही संधी आपण सोडू नये. वाचाळ माणसांची भांडू नये, वाद घालू नये. मग ते अर्वाच्य आणि अपशब्द वापरत असतात. विनाकारण आपण दुखावले जातो, म्हणून त्यांच्या नादी लागायचंच नाही. शिकण्याचा कंटाळा करू नये. उगीच्या उगीच रुसायचं नाही आणि मोठेपणा सांगायचं नाही.
सारखं उठसूट कोणतरी रुसला तर त्याला कोणी किंमत देत नाही. अगदी लहान मूल जरी असलं, एखाद वेळा रुसला, दुसऱ्यांदा रुसला तर बाळा रुसू नकोस, असं देतो, अमुक देतो म्हणतात. एखादं सारखंच रुसायला लागलं, लहान असू दे मोठा असू दे, सारखं रुसून बसायचं, त्याला कोण विचारते? एखादा माणूस जर आपलंच खरं व्हावं म्हणून सारखं काहीतरी उपद्रव करायला लागला, मी जेवणार नाही, मी म्हणतो तसं व्हायला पाहिजे, एकदा लोक ठीक आहे, दुसऱ्यांदा ठीक आहे म्हणतील, पण नंतर कोण त्याला त्याची किंमत करणार नाही, जा बस उपाशी मोर म्हणतात. कारण लोकांनाही स्वतःची कामं असतात आणि त्यांनी एकदा जर अशा प्रकारचं हे एक प्रकारचं ब्लॅकमेलिंगच आहे की माझ्या मनासारखं व्हायला पाहिजे, नाही तर मी जेवणार नाही. अरे तुझ्या मनासारखं व्हायला पाहिजे, पण त्याला काहीतरी बंधन असतात ना. तू म्हणजे काय परमेश्वर नाहीस. पुढे ते सांगतायत, सभेमध्ये लाजू नये, अचरटपणे बोलू नये, काही झालं तरी पैज मारू नये, भूत चिंता करू नये, निसुकपणाने राहू नये, परस्त्री ते पाहू नये पापबुद्धी, कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये, विश्वासघातो, शोच्यविण असो नये, मलिन वस्त्र नेसू नये, जाणारस पुसू नये, कोठे असतोस म्हणू नये, व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकासी. पुढे ते काय सांगतात बघा, व्यवहारामध्ये कसं वागलं पाहिजे, कुठल्याही गोष्टीची अति काळजी करू नये, त्याला काहीतरी तर्कशास्त्र असायला पाहिजे. ठीक आहे, मुलगा मोठा झालाय, सायकल घेऊन बाहेर गेलाय, जरा यायला वेळ झाला, कोणतरी भेटला असेल, मित्र भेटला असेल, उगीच काळजी करत बसायचं, सायकलवरनं पडलाच का, सायकल मोडली का, कोणाला धडक मारली, काय झालं, विनाकारण चिंता करत बसायचं. असं मानसिक त्रास करून घेऊ नये, व्यर्थ चिंता करू नये, आळशीपणामध्ये दिवस घालवू नये, क्षणशः विद्याम अर्थम च साधयेत, क्षणत्यागे कुतो विद्या, कणत्यागे कुतो धनम. आळशीपणा जर केला तर आपल्याला धनही मिळत नाही आणि विद्याही मिळत नाही. एका क्षणाचा त्याग केला तर विद्या कशी मिळेल, आणि एका कणाचा त्याग केला तर धन कसं प्राप्त होईल, सुभाषितकार म्हणतो. म्हणून सतत कुठल्या तरी कामामध्ये असावं, कुणाकडून उपकार घेऊ नये, आणि उपकार घ्यायची वेळ आली तर त्याचे उपकार फेडावे. आपला दृष्टिकोन हा नेहमी उदार असावा, चांगली वस्त्र नेसावं. आता आजकाल प्रेझेंटेशन ज्याला म्हणतो आपण, कुठेही जायचं असलं की आपण प्रेझेंटेबल राहतो, चांगले इस्त्रीचे कपडे घालतो, बूट घालतो, व्यवस्थित भांगबिंग पाडतो, दाढी करतो, ते काय स्प्रे वगैरे मारतो, सेंट लावतो, चांगलं छानपैकी बॅग बिग घेतो, एक भारीतलं पेन लावतो खिशाला. हे सगळं जे आहे हे एका वाक्यात सांगून टाकले, मलिन वस्त्रे नेसू नये. म्हणजे तुमच्याकडं बघितल्यानंतर लोकांना प्रसन्न वाटलं पाहिजे. कुठल्याही क्षेत्रात असू दे, वैद्यकीय क्षेत्रात असू दे, इंजिनिअरिंगमध्ये असू दे, कुठल्या तरी इंडस्ट्रीमध्ये असू दे, राजकारणात असू दे, समाजकारणात असू दे, शिक्षण क्षेत्रात असू दे, तुम्ही स्वच्छ राहिलंच पाहिजे. आणि आपलं काम दुसऱ्यावर टाकून मोकळं होऊ नये. ह्याची दोन कारण आहेत. एक तर आपलं काम दुसऱ्यावर टाकलं म्हणजे तो नाराज होतो, आणि दुसरी गोष्ट, त्याला जेव्हा वेळ येते आणि तो त्याचं काम आपल्यावर टाकतो आणि त्यावेळेला जर आपल्याला ते जमलं नाही तर आपल्याला फार दूषणं मिळतात. मी मात्र त्याला काम केलं, त्यांनी माझी मदत केली नाही.
म्हणून दुसऱ्यांचे उपकार घेऊ नये, दुसऱ्यांवर भार होऊ नये. दुष्ट माणसांच्या घरी फार दिवस राहू नये. म्हणून श्रीकृष्ण जेव्हा महाभारताचं अंतिम युद्ध होऊ नये म्हणून शिष्टाई करण्यासाठी गेले, त्यावेळेला ते दुर्योधनाकडे राहिले नाहीत, विदुराकडे राहिले. कारण दुष्ट माणसाकडे राहू नये. अनवस्थितमच चित्तस्य प्रसादोपि भयावहा असं म्हटलेलं आहे महाभारतात. ज्याचं मत आपल्याबद्दल चांगलं नाही त्याच्याकडं राहणं म्हणजे भयावह आहे. पुढे ते सांगतात, धूम्रपान करू नका, मादक पदार्थ सेवन करू नका. हे कधी सांगितले बघा त्यांनी. आता त्याचे किती वाईट परिणाम आपण बघतो आहोत. धूम्रपान केल्यामुळे फुफ्फुसाची चाळण होते. मादक पदार्थ सेवन केल्यानंतर लिव्हर बाद होते, कावीळ होते, स्प्लीन बाद होते, गॅस्ट्रो इंटेस्टायनल सिस्टीम म्हणजे अन्नपचन संस्था बाद होते. पैसे तर जातातच, संसारामध्ये नाचक्की होते, मुलाबाळांवर वाईट परिणाम होतात. पुढे ते सांगतात, चहाडी किंवा चोरी करू नये. कोणाची चहाडी वगैरे करू नये. मग काय करावं? वेद, शास्त्र, संत आणि उत्तम व्यवहार करणारे लोक यांच्याशी संगती करावी. आता काय करावं ते सांगतात. जे वेदविद्या पारंगत आहेत, ज्यांना भारतीय संस्कृती माहीत आहे, ज्यांना नॉलेज आहे, ज्ञान आहे, अशा लोकांची संगती केली तर आपल्याला ज्ञान मिळतं. आपल्याला चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. शास्त्र, निरनिराळी शास्त्र, भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, प्राणीशास्त्र आहे, शेतीशास्त्र आहे, आयुर्वेदिक शास्त्र आहे. अशा शास्त्रज्ञांशी मैत्री करावी म्हणजे कुठल्या तरी शास्त्राचं ज्ञान आपल्याला मिळतं. संतांची संगती तर मी कालच तुम्हाला सांगितली. हरिपाठामध्ये काय सांगितलं हो? संतांची संगती मनोमार्ग गती, आकळावाची पत्ती तेणे पंथी. संतांची संगती मनोमार्ग, आपल्याला जो मोक्षाचा मार्ग आहे ती नुसती संगतीने मिळतो. हे आपण मध्यंतरी एकदा ह्याच ग्रंथाच्या संदर्भात बघितलेलं आहे. आणि चौथी जे प्रकारची मंडळी आहेत की ज्यांना लौकिक व्यवहार चांगला समजतो. व्यवहार म्हणजे व्यापार नाही, हे लक्षात घ्या. या ठिकाणी मला हे कन्फ्युजन थोडंसं काढायचं. बऱ्याच लोकांना वाटतं की व्यवहार म्हणजे व्यापार. म्हणजे दुसऱ्याला जर 200 रुपये डझन आंबे मिळाले, ते आंबे मी 100 रुपयाला आणले म्हणजे मला व्यवहार ज्ञान आहे. हे चूक आहे. हे व्यवहार ज्ञान नाही, हे व्यापार ज्ञान आहे. व्यवहार ज्ञान कशाला म्हणायचं? लोकांशी बोलावं कसं, बोलण्याची पद्धत कशी असावी, राहण्याची पद्धत कशी असावी, देहबोली कशी असावी, किती जोरात बोलावं, लोकांच्या घरी कुठल्या वेळी जावं, लोकांचं स्वागत कसं करावं, कुठल्या लोकांशी किती संबंध ठेवावेत, हे सगळं जे ज्ञान आहे ते व्यवहार ज्ञान आहे. ते व्यवहार ज्ञान ज्यांना आहे त्यांच्याबरोबर राहावं म्हणजे प्रपंच सुखाचा जातो. त्याच्या पुढे एक गोष्ट स्पष्ट करतायत, समयी यावा चुको नये, सत्वगुण सांडू नये, वैर्यासी दंडू नये, शरण आलिया, अल्पधने माजो नये, हरिभक्तीस लाजो नये, मर्यादेविण चालो नये, पवित्र जनी. समर्थांचं म्हणणं असं आहे की नुसता चांगला व्यवहार आपण केला, सचोटीने आपला व्यवहार केला, आपण कुणाला दुखवलं नाही, काही केलं नाही, आत्तापर्यंत जसा
समर्थाने उपदेश केला तसं आपण वागत राहिलो, ही एक बाजू तुमची चांगली झाली. ही बाजू जेव्हा चांगली झाली तेव्हा तुम्ही प्रपंचामध्ये सुखी होता. पण परमार्थाचं काय? परमार्थामध्ये भगवंताला स्थान पाहिजे की. मग भगवंताला स्थान पाहिजे असेल तर अगोदर काय करायचं? दुसऱ्यांना उपकार करायचे. म्हणजे तुझा आत्मा आणि माझा आत्मा दोन्ही संतोष पावेल अशा पद्धतीने आचरण ठेवायचं, तेव्हा समदृष्टी प्राप्त होते. याला उपनिषदामध्ये हरिसमदृष्टी म्हटलेलं आहे. म्हणजे भगवंताचा अंश तुझ्यातही आहे आणि माझ्यातही आहे, ही जी समदृष्टी आहे ही त्यामुळे निर्माण होते. सात्विक वृत्ती सोडू नये असं सांगतात समर्थ. सात्विक वृत्ती सोडली तर रजगुण आणि तमोगुण आपल्या मनामध्ये प्रवेश करतात आणि मग आपलं वर्तन बदलतं. परमार्थाकडून आपलं लक्ष विचलित होतं. मग भगवंताची भक्ती सुरू करावी, त्याला कधी लाजू नये. पवित्र अशा संतांच्या समोर जावं, त्यांच्याशी मर्यादेने वागावं, नित्य स्नान संध्या करावी, उपासना करावी, कुलाचार करावे, हरिकथा सोडू नये, प्रवचन टाळू नये. काय सांगतात बघा, हरिकथा सांडू नये, निरूपण तोंडू नये, परमार्थास मोडू नये, प्रपंच बळे. जिथं हरिकथा चाललेली असेल तिथं जावं, तिथं टाळू नये, प्रवचन टाळू नये. एखादं प्रवचन चाललेलं असं आपण देवळासमोरून गेलो, बसायचं तिथं, ऐकायचं. आपण त्या काळामध्ये चुकीचं तर काही करत नाहीये, पाप तर काही करत नाहीये. हरिकथा ऐकतोय आपण आणि परमार्थामध्ये हेच अपेक्षित आहे. भागवतामध्ये सुद्धा हेच सांगितलंय, संतांनी सुद्धा हेच सांगितलंय. हरिकथा श्रवणम कीर्तनम विष्णुजय, नवविधा भक्ती सांगितली आहे. त्याच्यामध्ये श्रवण भक्ती पहिल्यांदा सांगितली प्रल्हादाने. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. तो पुढं कधीतरी विषय आला तर त्याच्यावर आपण सविस्तर बोलूया. पण श्रवण भक्ती पहिल्यांदा सांगितली, म्हणून हरिकथा कधीही टाळू नये, प्रवचन टाळू नये, श्रवण भक्ती करावी. श्रवण केल्यामुळं ती गोष्ट आपल्या मनामध्ये राहते आणि मग आपण त्याचाच विचार करायला लागतो. हिंसा करू नये सांगतायत. सभा बघितल्यावर घाबरू नये. समोर खूप माणसं आहेत तर घाबरून जायचं काही कारण नाहीये. योग्य वेळी उत्तर देण्यास टाळू नये. उत्तर नेहमी त्या त्या वेळेला दिली पाहिजेत. नंतर उत्तर देऊन काही उपयोग होत नाही, तो गैरसमज पसरत जातो. कुणाचा अपमान करू नये. गुरु वाचून असू नये आणि चांगला गुरु करावा. अपकीर्ती होईल असं वागू नये. खरा मार्ग सोडू नये आणि खोट्या मार्गाला जाऊ नये. जो मनुष्य खोटं बोलतो तो कधी ना कधी गोत्यामध्ये येतो. कधीतरी ही गोष्ट त्याच्या हितशत्रूंकडून बाहेर पडते. खोटं फार दिवस चालत नाही, परंतु ज्याला सत्य आहे त्याला काही मरण नसतं. मग
हे सत्य म्हणजे काय आहे? सात्विक गुणाचं द्योतक आहे. सात्विक माणूस हा नेहमी सत्य बोलत असतो. ते कटुसत्य असले तरी चालेल. आता हे सगळं कटुसत्यच सांगितलेलं आहे समर्थाने, की समाजामध्ये अशा प्रकारची वागणारी माणसं आहेत. पण तुम्ही तसं करू नका. तुम्हाला जर उत्तम बनायचं असेल तर आधी मूर्ख लक्षणं सोडून द्या आणि आत्ता मी जी काही सांगितलेली लक्षणं आहेत त्याप्रमाणे वागा. आणि जे करू नका म्हणून सांगितले ते करू नका. काय काय आता या उत्तम लक्षणाचा आपण सारांश बघूया. पहिलं काय सांगितलंय त्यांनी? ही जी उत्तम लक्षणं मी सांगतोय ती उत्तम लक्षणं जर तुम्ही आत्मसात केली तर तुम्ही प्रपंच आणि परमार्थ दोन्ही चांगल्या पद्धतीने करू शकाल, प्राप्त करू शकाल. जी अगोदर मी सांगितली ती व्यावहारिक वचनं होती. त्या पद्धतीने वागाल तर तुमचा प्रपंच चांगला होईल. परधन, परस्त्री, चहाडी, चोरी, दशविधा पापकर्म सांगितले, ती व्यसनं, हे काहीही न करता तुम्ही शांतपणे, सरळपणे, सात्विकपणे वागलात तर तुम्हाला कीर्ती मिळेल. लोक तुमचा आदर करतील. घरातले लोक तुमचा आदर करतील. समाजामध्ये तुम्हाला सन्मान मिळेल. सभा संमेलनाला तुम्हाला बोलवतील. तुम्ही जर अभ्यास केला असेल तर तुम्ही प्रवचन देऊ शकता, व्याख्यान देऊ शकता. ह्या सगळ्या गोष्टी प्रापंचिक सुख मिळवण्यासाठी अगोदर सांगितलेले आहेत आणि नंतर अध्यात्माकडे वळलेले आहेत ते. बरं, नुसता प्रपंच चांगला करून आणि चांगली सात्विक बुद्धी असून उपयोग नाही ना. आध्यात्मिक अधिष्ठान पाहिजे असेल तर अस्तित्वाबद्दल आसक्ती पाहिजे. भगवंताच्या अस्तित्वाबद्दल आसक्ती असेल तर ती परमार्थाची पहिली पायरी म्हणावी लागेल. चांगल्या व्यवहाराने परमार्थ साधता येत नाही. व्यवहार साधता येतो, प्रपंच साधता येतो. चांगला व्यवहार तर करायला पाहिजेच, पण भगवंताचं अधिष्ठान सुद्धा पाहिजे. भगवंताची भक्ती, हरिकथा, पारायण हे सगळं पण पाहिजे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. एका विद्यार्थ्याचं अक्षर अत्यंत सुंदर आहे. फार छान लिहितो तो. असं बघितलं की असं आहा हा किती छान, वाचावं असं वाटतं. भरा 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 वाचावं असं वाटतं. पण गंमत काय आहे की तो प्रश्नपत्रिकेची उत्तर लिहिताना त्याला अभ्यासाचं त्याचं लक्ष कमी आहे. अभ्यास चांगला नाही आहे त्याचा. मग कितीही अक्षर चांगलं असलं तरी मार्क मिळणार आहेत का? नाही. जे नुसतं अक्षर चांगला असून उपयोग नाही हो. अभ्यास चांगला पाहिजे महाराज. खूप छान लिहितो, पण पहिल्या वेलांटीच्या ऐवजी दुसरी वेलांटी लिहितो. निबंध लिहि म्हटलं तर भलतंच काहीतरी लिहून ठेवतो. धड्यावरचे प्रश्न विचारले तरी नीट उत्तरं नसतात, सविस्तर. गाळलेल्या शब्दामध्ये सगळा चुका असतो. मग अशा मार्काला अक्षर चांगलं आहे म्हणून काय मार्क्स देणार का? नाही. तिथं अभ्यास पाहिजे. तसं नुसता लौकिक व्यवहार चांगला असून उपयोग नाही. भगवंताचं अधिष्ठान पाहिजे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील त्याचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. समर्थानेच म्हटलेलं आहे. तसं हे सगळे तुम्हाला उत्तम पुरुषाची लक्षणं सांगितली. तुम्ही उत्तम पुरुष झालात, उत्तम व्यवहाराने वागायला लागलेला आहात. मग आता तुम्ही परमार्थाची वाट धरा. काय ज्याला उत्तम व्यवहार कळत नाही तो परमार्थाच्या मार्गाला जाऊच शकत नाही.
जोडून या धन उत्तम व्यवहारे. चांगला व्यवहार करून तुम्ही धन मिळवा की, कोण नाही म्हटलं. धर्म अर्थ काम मोक्ष हे सांगितलेलंच आहे. हे 4 पुरुषार्थ सांगितलेलेच आहेत. धर्म अर्थ काम मोक्ष. अगोदर तुमचा धर्म पाळा. धारयती इति धर्म. हा तुम्हाला जो विहित धर्म तुमचा दिलेला आहे तो पाळा. जो तुम्हाला जो धर्म आहे, जो स्नान संध्या वगैरे जप तप नेम कर्म काय करायचं ते करा. प्लस तुम्हाला जी नोकरी आहे, तुमचा जो व्यवसाय आहे तो सचोटीने करा. तोही तुमचा धर्मच आहे. डॉक्टर असेल तर डॉक्टर वैद्यकीय करणं हे त्याचा धर्म आहे. इंजिनियर असेल तर ते काय यंत्रबिंत्राचं जे काय असेल ते करणं त्याचा धर्म आहे. वकील असेल तर वकिलाचा धर्म आहे. तो पण धर्म करा, तो त्यांनी धारण केलेला आहे. मग इतकं सगळं झाल्यानंतर आता तुम्हाला अध्यात्माची वाट जर धरायची असेल तर ती सोपी जाईल. कारण आता तुम्ही उत्तम व्यवहाराने वागलेला आहात. तुमचं मन शांत आहे. कुठलेही तुम्हाला गिल्टी फिलिंग किंवा अपराधित्वाची जाणीव होत नाही आहे. आता तुमचं मन शांत आहे. आता तुम्हाला परमार्थाकडे वळायला पाहिजे. मग काय करायला पाहिजे? भगवंताचं अस्तित्व मानायला पाहिजे आणि आध्यात्मिक व्यवहार हा तितक्याच कुशलतेने पाळायला पाहिजे. मग आता आध्यात्मिक व्यवहार म्हणजे काय? नाम जप तप, संत संगती, ज्ञानी लोकांची संगती, वेदशास्त्र पारंगत आहेत त्यांची संगती. हे सगळं करा म्हणजे तुम्ही आपोआप परमार्थाच्या प्रवाहामध्ये जाता. अशा रीतीने उत्तम लक्षण या दुसऱ्या समासात दुसऱ्या दशकातल्या समर्थाने सांगितलेली आहेत. आता मी इथंच थांबतो. उद्या आपण कुविद्या लक्षणं पाहणार आहोत. आता कुविद्या म्हणजे काय, त्याची लक्षणं काय, ते सगळं आपण उद्या बघूया. आता मी इथंच थांबतो. पुन्हा आपल्याला मी नम्र विनंती करतो की सबस्क्रायबर्सची अजून खूप आवश्यकता आहे. तर आपण हा ऑडिओ ऐका, आपल्या इतर ग्रुपलाही पाठवा आणि सबस्क्राईब करायला विनंती करा. मीही आपल्याला विनंती करतो. जय जय रघुवीर समर्थ.